तर आजची रेसिपी आहे पौष्टिक अशी मूग डाळ आणि मसूर डाळीची इडली। नमस्कार, मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ आणि मसूर डाळीची इडली। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तर या दोन्ही डाळींना आधी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे मी या डाळींना पाण्याने 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी या डाळींना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालून या डाळींना 1-2 तास असंच भिजवत ठेवायचं आहे। तर या डाळींना मी 2 तास असंच भिजवत ठेवलेलं आहे। तर 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळी छान भिजलेल्या आहेत। तर या डाळींना आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये ही सर्व डाळ घालायची आहे। तर मी थोडी थोडी करून घालणार आहे आणि याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मी याला छान बारीक वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे राहिलेली सुद्धा डाळ मी इथे वाटून घेणार आहे। तर अशा प्रकारे इथे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी रवा घालणार आहे। तर ज्या वाटीने मी डाळी घेतल्या होत्या त्याच वाटीने रवा घातलेला आहे। म्हणजे 2 वाटी डाळ होती तर 2 वाटी रवा आणि त्याच वाटीने 1 वाटी दही घातलेलं आहे। आणि आता या बॅटरला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे बॅटर एकदम एकजीव झालं पाहिजे। तर अशा प्रकारे मी या बॅटरला एकजीव करून घेतलेला आहे आणि आता याला झाकून ठेवू आपण आणि एक अर्धा तासासाठी असं सोडून देऊ, म्हणजे तो रवा छान फुलला जाईल। तर बघू शकता तुम्ही बॅटर छान फुललेलं आहे। तर या बॅटरमध्ये मी आता 1 चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये मी हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे केले होते ते सुद्धा घालणार आहे आणि गाजर किसून घेतलेलं होतं ते सुद्धा घालणार आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या घालू शकता आणि इथे मी थोडी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। तर हे बॅटर आता आपण मिक्स करून घेऊया। तर हे बॅटर मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर या बॅटरवर घालण्यासाठी आपण आता तडका तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी गॅसवर तडकादाणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे। तर इथे मी हिंग घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहे आणि तो तडका मी या बॅटरमध्ये घालून छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून सुद्धा या बॅटरला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण आता इनो घालणार आहोत। तर इथे मी अर्धा टेबलस्पून इनो घातलेला आहे। इनो घालून सुद्धा या बॅटरला छान मिक्स करायचं आहे। तर हे बॅटर आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच आता आपण इडली बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी इडलीची जी प्लेट असते त्याला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली इडली एकदम सॉफ्टपणे निघेल, खाली चिटकणार नाही। तर या प्लेटमध्ये आपण आता बॅटर घालून घेऊया। तर अशा प्रकारे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे। तर इथे मी आधीच इडली पॅन गॅसवर ठेवलं होतं, तर पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर यामध्ये आपण आता इडलीची प्लेट ठेवून देऊया। तर पाण्याला उकळी आल्यानंतरच इडलीची प्लेट यामध्ये ठेवायची आहे। तर अशा प्रकारे मी इडलीची प्लेट ठेवून दिलेली आहे आणि 10 मिनिटासाठी आपण याला असंच झाकून ठेवूया। तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इडली किती छान फुललेली आहे। तर ही इडलीची प्लेट आपण खाली काढून घेऊया। तर इथे मी इडल्या काढण्यासाठी 1 चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारे प्लेटमधून इडल्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता इडली किती इझिली निघत आहे, कारण आपण प्लेटला सुद्धा आधी तेल लावलेलं होतं आणि आता सुद्धा चमच्याला थोडंसं तेल लावून इडली काढून घ्यायची आहे। तर इडली काढताना गरम गरम असताना नाही काढायची, थोडंसं त्याला गार होऊ द्यायचं आणि नंतर इडली काढायची, म्हणजे ती एकदम व्यवस्थित निघल्या जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता इडली किती सॉफ्ट झालेली आहे। तर या सर्व इडल्या मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि राहिलेल्या बॅटरच्या सुद्धा सर्व इडल्या बनवून घेणार आहे। तर ही इडली तुम्ही ओल्या नारळाची चटणी आणि सांबारसोबत खाऊ शकता। तर अशी ही हेल्दी, पौष्टिक, झटपट होणारी, लहान मुलांना आवडेल, मोठ्यांनाही आवडेल आणि डाएटमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकाल। आणि तुम्ही पाहू शकता ही इडली किती सॉफ्ट झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक यू।